शिवे तो हारस, शिवे तो हारस, वाटे तो अनिका, घ्या रे होऊ नका रानबरी. विठेवरी ज्याचे पाऊले समान, तोचे एकदान शूरदाता. मनाचे संकल्प, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. जरी राही बुद्धी याची पायी. विठेवरी ज्याचे पाऊले समान, तोचे एकदान सुरदाता. तुका म्हणे मज, तुका म्हणे मज, धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुख रूप. विटेवरे ज्यांचे पाऊले समान, तोचे एक दान सुरदाता. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपा जाणे कधे विस्तार, जाणे कधे विस्तार, कृपा जाणे कधे विस्तार, जाणे कधे विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांजिया. त्यांच्या कृपादाणी कधीच विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानं. तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं, सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. कर्पूर गौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा, शोभा
स्वपन देवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी अध्येतय जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या पायावरी या वारकरी संतांच्या सेवी तो हारस वाटी तो अनेका घ्यारी होऊ नका रानबरी विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता विठ्ठल 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 शेवी तो हारस वाटी तो अनेका घ्यारी होऊ नका रानभरी विठेवरी ज्यांची पाऊली समान तोची एक दान शूरदाता प्रस्तुत प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त सळी अनंत कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान परमात्म्याच्या सेवेकरता सर्व संत महंतांच्या महानुभावांच्या सेवेकरता ज्यांच्या दरबारामध्ये या ठिकाणी सेवा आहे श्री सद्गुरुनाथ साईनाथ बाबांच्या सेवेकरता तुम्हा सर्व उपस्थित देवमान्य देव दुर्लभ अशा श्रोत्यांच्या सेवेकरता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत विश्वधारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा अतिउत्कृष्ट अलौकिक असामान्य असा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे विठ्ठल या ठिकाणी श्री भगवान परमात्म्याच्या निश्चिम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि या भागातील परमार्थ प्रेमी भाविक भक्तजन हितचिंतक देणगीदार त्याचबरोबर या परिसरातील रहिवासीजन आणि विविध क्षेत्रातील सेवा कार्य देणाऱ्या सर्व समाजसेवक वर्ग असतील या सगळ्यांच्या सहकार्याने श्री सद्गुरु सेवा समिती आयोजित हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं हे 9वं वर्ष आहे आणि 9व्या वर्षाची आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आपल्या सर्व या सद्गुरु सेवा समिती सप्ताह आयोजक आणि संयोजक जे मंडळ आहे या समितीच्या वतीने रहिवाशांच्या वतीने त्याचबरोबर तसा माझा इथे परिचय नाही पण आमच्या जवळचे आणि आमच्या परिचयाचे असणारे आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे जगदीश सिंग तथा पप्पाजी हे पप्पाजी एक आपलं वारकरी संप्रदायाचं वैभवच आहे हो लोक आश्चर्य करत असतील हे वारकरी लोकांमध्ये एक पंजाबचा माणूस फेटा बांधून उभा राहतोय कौतुक आहे नामदेव राया महाराष्ट्रापेक्षा पंजाब मध्ये अतिप्रिय आहेत बरं का म्हणून पप्पाजींच्या परिचयातून त्याचबरोबर आमचे गुरुबंधू कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण सीताराम बुवा दळवी यांचा परिचय बाकी काही असतील परिचित मंडळी या सगळ्यांच्या परिचयातून आणि त्यांच्या आग्रहाने या ठिकाणी सेवा करण्याचा योग आलेला आहे तुम्हा सर्व भगवत जनांचं ईश्वराची सेवा करणाऱ्या
किंबहुना धर्माची देशाची सेवा करणारी तुम्ही मंडळी आहात. हो, हे धर्मकार्य आहे. कीर्तन हे धर्मकार्य. तुम्ही म्हणाल कसं काय? शेवटाला म्हणण्यापेक्षा सुरुवातीला किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेली, याला धर्म कीर्तन म्हणतात बरं का. आणि धर्माचं कार्य करणारी अशी, धर्म जपणारी, धर्म वाढवणारी बरं का, आणि धर्माचरणाने वागणारी या भागातील जी मंडळी आहेत त्या साऱ्या लोकांचं मला दर्शन घडलं. या कीर्तनासाठी सर्व गायनाचार्य मंडळी, तर सगळ्यांची नाव घेतली 5-50 लोक उभे, एवढ्यांची नाव घ्यावी कधी? वेळ जाईल आणि आपल्याला 9:30च्या अगोदर जे विठ्ठल करायचं आहे. माझं असं ठरलेलंच असतं 1 तास उशिरा. तुम्ही 2 तास अगोदर उभा केला तरी 1 तास उशिरा. काय अवघड परिस्थिती आहे. आणि म्हणून सर्व गायनाचार्य आमचे नरेश महाराज कोपरखऱ्याने आले, भिलारे आमचे सदैव महाराज जाधव, आपले साळेकर गुरुजी हे देखील या ठिकाणी सेवे करता आलेत. आता सगळ्यांना धन्यवाद. दुसरे मृदंगाचार्य, नाव त्यांचं माहित नाही, रवींद्र महाराज. एक गायनाचार्य, काय नाव आपलं? ज्ञानेश्वर महाराज ठाकरे. कुठलं गाव? नाशिक मधून आलेले. आणि अशी काय नाव? सकपाळ महाराज. ही सगळी गुणेश्वर मंडळी, या सगळ्यांचं इथं मला दर्शन घडलं. आणि तुमच्या साक्षीने म्हणण्यापेक्षा तुमच्या सहकार्याने इथे सेवा करण्याची संधी मिळत आहे. आमचे विनेकरी बाबा फार सुंदर बरं का, वय त्यांचं झालेलं आहे पण दिसायला फार टापटीप, फेटा पण इतका सुंदर बांधलाय बाबांनी. बरोबर, असं प्रमाण असेल तरना भाग्यवंत नटे कीर्तनात. पण तुम्ही वयोवृद्ध असून सुद्धा तरण्याला लाजवाल असं तुमचं लावण्य आहे बरं का. चोपदार बाबा, त्यांचे पण काय कौतुक करावं. आणि या सगळ्या मंडळीच्या समोर आणि त्यांच्या सहकार्याने, कारण कीर्तन हे एकट्या बुवाला करता येत नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये अशी पद्धतच नाही कीर्तन एकट्याने करायची बरं का. कीर्तन ही जी परंपरा वारकरी संप्रदायाची आहे ही सामुदायिक उपासना आहे. सगळ्यांनी मिळून करायचं असते. म्हणजे त्याच्यात गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, विनेकरी हे सगळे आले. त्याच्या बरोबर प्रसंगी श्रोत्यांनी सुद्धा सहभागी व्हायचं आहे. नाहीतर कीर्तनकार कीर्तन करतोय आणि सोपे गाढ झोपी गेलेत किंवा शेजारी चर्चा चालल्यात, असं नाही चालत. 1 तास आपल्या धर्माकरता बरं का, 1 तास आपल्या धर्माकरता आपल्याला वेळ द्यायचा आहे. किती आता किती राहिले? बरोबर 8:30 वाजून 2-3 मिनिटं पुढेच झाले. मी साधारण 55 मिनिटं ते 60 मिनिटं म्हणजे 1 तास आपल्याकडे उरलाय. तो आपल्याला कशासाठी खर्च करायचा आहे? धर्मासाठी बरं का. अरे बाकीच्या धर्मांमध्ये धर्माकरता, धर्माच्या प्रचाराकरता, धर्माच्या वृद्धी करता, धर्माच्या वाढी करता आणि धर्माच्या रक्षणाकरता लोक जीव देण्याकरता तयार आहेत. न जीव देतायत, जीव द्यायला तयार झालेली आहे, देतायत जीव. पण आपल्याला जीव नाही घ्यायचा कुणाचा, आपल्याला फक्त वेळ द्यायचा आहे. वेळ 1 तासाचा वेळ. आणि तो कीर्तनामध्ये आपल्याला धर्मासाठी एक वेळ द्यायचा आहे. आणि ही कीर्तनासाठी नव्हे, धर्मासाठी आपण कीर्तनात तर वेळ द्यावाच. दररोज आपले 2 तास कमीत कमी दिवसातले आपल्या धर्माच्या कार्यासाठी खर्च करावे. वेळसाठी. काहेने, वाचेने, मनाने, सर्वांगाने काय करावं? धर्माची सेवा आपल्याकडून घडावी, धर्माचं जतन घडावं. आणि त्याच्यापेक्षा धर्माचरण आपल्याकडून घडावं. धर्माचं आपल्या शास्त्राने, आपल्या धर्माने, आपले ऋषीमुनी, आपले साधू संत यांनी जे काही आपल्याला नीती धर्म, ग्रस्ती धर्म जगणारे आपण आहोत, जीवन जगणारे. मग ग्रस्ती माणसाने कसं जीवन जगावं हे सुद्धा आपल्या धर्माने सांगितलेलं आहे. म्हणून तसं आपलं धर्माचरणी जीवन राहिलं पाहिजे. त्याच्याही पुढे आपल्या पुढच्या पिढीवरती आपण संस्कार केले पाहिजेत. इथं आलेली माणसं वयोवृद्ध बिचारी सगळी आहेत. वास्तविक धर्माचं कार्य तरुणांनी जास्ती करायचं आहे. म्हणून तरुण लोकांवरती, आता ते तरुण येत नाहीत याचं कारण
आपण त्यांच्यावरती संस्कार केले नाहीत आणि लहानपणापासून त्यांना आपण मालिका दाखवल्या, चित्रपट दाखवले, मोबाईल दिले आणि या सगळ्या व्हॉट्सअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण धर्मापासून फार लांब गेलोय. आपल्याला वाटते आपली मजा चालली, आपण फार खुश आहोत, आपल्याला भरपूर पगार आहे, भरपूर पैसे आपल्याकडे, सगळं काय भरपूर आहे. अरे पण हे सगळं आपला धर्म टिकला तर हे सारं टिकणार आहे. म्हणून एवढ्या करता धर्माकरता वेळही द्या, धर्माचरणी वागा, धर्माचा प्रचार प्रसार करा, बरं का. आणि आपल्या मुलांवरती संस्कार देखील करा. 24 तासातले 1-2 तास आपल्याला धर्मासाठी द्यायचे आहेत नित्याने. आणि लाख, 2 लाख, 5 लाख किंवा 5-25 हजार, 10,000, 20,000 जे काही कमवत असेल त्यातले काही पर्सेंटेज तरी, पण काही थोडा तरी परोपकार आपल्या धर्म कार्यासाठी खर्च करत राहा. तुम्ही म्हणाल ह्या बुवाला, या आयोजकांनी हे सगळं सांगून ठेवलंय का? अजिबात तसं मला सांगितलेलं नाही, पण आम्हा ह्याची करणे काम बरं का. अरे धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, आणि तोंडाने काय मुखाने बोलणार, वाचा बोलू वेद नीती केले संती ते करू. आणि म्हणून एवढ्या करता या धर्म मंडपामध्ये जमलेले सारे माझे भाविक भक्तजन, आपण साऱ्यांनी पांडुरंगाचा गजर करू, भजन करा आणि कीर्तन आपण पुढे 1 तासभर करणार आहोत. विठ्ठल शेवी तो हा रस वाटी तो आणि काय जगद्गुरु तुकोबारांचा हा उपदेश करणारा, जनाला, समाजाला, मनुष्य जातीला उपदेश करणारा असा अभंग आहे. आणि महाराज म्हणतात मी जे सांगतोय ते तुम्ही करा, ते केल्याने तुम्हाला काय फायदा होईल, तुमच्या जीवनात काय होईल याच देखील तुकोबारा या ठिकाणी दर्शन घडवतात. बरं का. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या अनुभवातून सांगतोय हे तुम्हाला, उगाचच मी काही बोलत नाही. आणि तेही मला इथे हे सांगण्याकरताच पाठवलेलं आहे असा तुकोबाराचं मत आहे. चला, अभंग असा आहे, शेवी तो हा रस वाटी तो अनेका. पहिलं जर आपण समाजाचा विचार केला तर समाजामध्ये सुद्धा अनेक प्रकारची माणसं असतात. अनेक प्रकारांचा विचार करण्यामध्ये त्याचे मुख्य प्रकार जे आहेत त्याचा विचार आपण करू. त्याच्यामध्ये काही एक प्रकार पहिला असा आहे, तो वर्गच असा आहे केवळ स्वार्थी वर्ग. समाजामध्ये स्वार्थी. आणि आजच्या परिस्थितीला महाराजांचा तर अभंग 300-400 वर्षापूर्वीचा आहे बरं का. परंतु आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा अवघड आहे. आज मनुष्य हा स्वार्थाने इतका बरबटलेला आहे, हो, माणसाला स्वार्था पलीकडे काही दिसतच नाही अशी परिस्थिती आहे बरं का. त्याचा कालांतराने त्याला परिणाम भोगावा लागणार आहे, लागत आहे, पण याचं त्याला भान नाही. स्वार्थ इतका वाढलेला आहे की त्याला आपल्या व्यतिरिक्त आपलंच व्हावं, जे काय व्हायचं आहे ते आपल्याला मिळावं, जे काही मिळायचं आहे ते आपल्याला मिळावं. आता हे सांसारिक लोकांच्या बाबतीत ठीक आहे, पण परमार्थामध्ये सुद्धा स्वार्थच आहे. परमार्थामध्ये सुद्धा स्वार्थी वर्ग आहे. जास्ती विश्लेषण न करता थोडक्यामध्ये बोलतो, वेळ कमी आहे. संसारात जसे स्वार्थी आहेत की त्याला आपल्या व्यतिरिक्त म्हणजे काही असलं, जेवण सुद्धा असलं, ल्यावे खावे बरे असावे सदैव. 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 याची करी हावा संसारी
शिखरी हवा संसारी द्यावे खावे बरे असावे सदैव बस हे चिकरी हा व संसारी संसारिक माणसांचा आहे पण परमार्थामध्ये स्वार्थ सांगतोय मी समाजाचा एक वर्ग सांगत असताना स्वार्थी वर्गावरती बोलतोय परमार्थ करणाऱ्यांमध्ये सुद्धा स्वार्थी आहे प्रपंचिक सांसारिक स्वार्थ करणाऱ्या माणसाचा समाजाला काय फायदा आहे का हो? काय फायदा आहे तो जो जीवन जगतोय तो फक्त त्याच्या पुरता त्याच्या परिवारापुरता प्रसंगी परिवारापुरतं नाही कधी कधी माणसं एकट्यापुरतीच जीवन जगतात असं पण होतं एवढे स्वार्थ असतात बरं का परिवार पण प्रसंग आला तर त्या परिवारालाही बाजूला सारतो आणि फक्त एकट्याचाच विचार करतो आता याचे दाखले द्यायचे झाले तर भरपूर दाखले देता येतील पण वेळ जातोय तसं परमार्थ याचाच असा उपयोग नाही परमार्थामध्ये सुद्धा एक वर्ग असा आहे तो परमार्थ करतोय परमार्थ चांगल्या प्रतीचा चांगल्या कोटीचा त्याचा आहे बरं का पण त्याच्या परमार्थाचा समाजाला काडी मात्र देखील उपयोग नाही काय करायचं त्याला तुम्ही मला हे कुठला सांगताय तुम्ही असं सांगतोय परमार्थामध्ये सुद्धा साधना करणारे योग करणारे योगी असतील किंवा हे जटाधारी वगैरे हे साधू जे काही असतात हे योग साधना करतात समाधी लावतात सगळं काय ठीक आहे अशा अवस्थेला एवढ्या गेलेले असतात की ते देवरूपच झालेले असतात काय देव रूप झालेले असतात भगवान पण देवरूप झाले त्या समाधीच्या अवस्थेत गेले देवाला ऐके केलं सगळं झालं ब्रह्मस्वरूप झाले पण ते त्याच आनंदामध्ये आत्मा आनंदामध्ये निमग्न राहिले माणसात आलेच नाही म्हणून असे काही काही साधू असतात ते कुठं माणसात येतच नाही कधी येतात कुंभमेळा भरतो तेव्हा कुठेतरी येतात आणि त्यांना माणसातली काही सवय नसल्यामुळं ते राहणारे एखाद्या गुहेमध्ये अरण्यामध्ये हिमालयामध्ये जंगलामध्ये राहणारे एकांतात राहणारे त्यांना हे काही पण त्यांच्या त्या योग साधनेचा त्यांनी जी अवस्था प्राप्त करून घेतली त्या अवस्थेचा समाजाला काय फायदा आहे का म्हणजे अहो या माणसांसारखं मला जर 2 लाख रुपये पगार असेल पण मी त्यातला 1 रुपया देखील समाजासाठी धर्मासाठी देशासाठी गोरगरीब जनतेसाठी जर रुपया देखील मी त्याचा खर्च करत नसेल तर माझ्या श्रीमंतीचा समाजाला काय उपयोग आहे का हो काहीच नाही उपयोगच नाही असे श्रीमंत तुझ्या घरचा काय करायचंय आम्हाला उलट तो दुसऱ्याला लुबाडतोय काय करायचं फायदाच नाही बरं का तसं परमार्थातल्या उच्च अवस्थेला गेलेले आहेत पण ते त्या स्वरूपाला जरी गेले परंतु त्याचा उपयोग समाजाला आहे का समाजाला फायदा काय हे बोला बरं का बघा देवाचं भजन करून सुद्धा त्या अवस्थेला काय काय गेले गोविंद 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 मनाला गलिया चलना मनाला गलिया चलना गोविंद ते गाया
त्यांची काया गोविंदापेक्षा वेगळी राहिली नाही, हे जरी खरं असलं पण ते गोविंद झाले, समाजाला फायदा काय? महत्वाचा हा मुद्दा आहे आपला, समाजाला फायदा. म्हणून यांना देखील स्वार्थी वर्गामध्ये मोडतात. चला पुढे जाऊया. असे एका दोन वर्गाला एवढा वेळ घातल्यावर कसं होईल? दुसरा वर्ग आहे हा परार्थी वर्ग आहे. आता मी संसारातलंही सांगितलं आणि परमार्थातलंही सांगितले स्वार्थी. दुसरा वर्ग आहे परार्थी. म्हणजे हा वर्ग असा आहे की तो निस्ता दुसऱ्याला द्यायचंच करतो, सेवन करतच नाही, बरं का? पण नुसतंच वाटत सुटत. मला सांगा, प्रपंच करणारा आहे, संसार करणारा आहे, त्याला जर त्यांनी धन जमवलंच नाही तर दान कुठून करील? म्हणून विचारवंत असं म्हणतात, खर्च करायच्या अगोदर कमवायला शिका. काय? खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिका. नियोजन पहिलं कमवायला शिका. काही माणसं अशी असतात की त्यांना खर्च करावासा वाटतो, दान करावंसं वाटतं, पण काम करावंसं वाटत नाही. काय यांचा उपयोग आहे का समाजाला? अरे घरच्यांना पण त्रास आहे, स्वतः कमवत नाही, बायका पोरांनी भांडी कुंडी घासून कुठं 4 पैसे कमवले की त्याचे पण दान करू. पण अशांचा देखील समाजाला उपयोग नाहीच आहे तसा. जाऊ द्या, संसारातले सांगण्यापेक्षा परमार्थातले सांगतो. परमार्थामध्ये सुद्धा सेवन करणारे फार कमी आहेत. शेविंग नाही सांगत मी, सेवन प्राप्त करणारे फार कमी आहेत, पण वाटणारे भरपूर आहेत. अजून सांगू का? कीर्तन श्रवण करणारी माणसं फार कमी झाली आणि कीर्तन करणाऱ्यांची संख्या वाढली. विठ्ठल म्हणजे अरे तो संसारातला जसा माणूस आहे तो लोकांना वाटू लागलाय खरं, दुसऱ्यांना सांगतोय काय चवीचं आहे, हे असं आहे आणि तसं आहे. अरे इतरांना अमृताची गोडी सांगतोयस खरा, इतरा पुढीला सांग अशी अमृताची गोडी. आपण उपवाशी मरून या. 2 बुवा होते, बुवा महाराज आपले जात होते कुठेतरी कार्यक्रमाला. पावसाळ्याचे दिवस होते आणि पण त्या महाराज लोकांना काय पोहता वगैरे येत नव्हतं, नदी भरली होती जोरात. यांना पोहता येत नव्हतं. नदीतून पलीकडे जावं कसं? पूर्वीचा काय, साधनं नाही, ब्रिज नाही, काही नाही. काय करावं आता? म्हणजे आपण कार्यक्रमाला गुरुजींच्या पोचूच शकत नाही, हो कसं जाणार तिकडे? पण एक माणूस तिथे दिसला त्यांना. त्याला विचारलं, म्हणलं आम्हाला पलीकडच्या गावात जायचं आहे. असं असं का? पाणी म्हणले. काय म्हणले? घाबरू नका. म्हणजे अरे हरकत काय, या ना माझ्या बरोबर. आणि अरे पण म्हणलं नदीला पाणी भरपूर आहे, असू द्या ना मला दोघांनी, पण माझ्या कमरेला पकडा, मी पलीकडे नेतो. अहो पण त्याला पण पोहता येत नव्हतं ना. या गड्याला दोघालाही पोहता येत नव्हतं आणि जो म्हणला मी तुम्हाला पलीकडे सोडतो त्यालाही पोहता येत नव्हतं. आणि यांनी त्याच्या कमरेला मिठ्या मारल्या आणि उडी टाकली नदीत. काय पुढे झालं असेल? पाणी भरपूर आहे, काय झालं? मग असंच चाललंय, असंच चाललंय. अरे जो स्वतः त्याच्यातून पलीकडे पोहून जाऊ शकत नाही तो दुसऱ्याला पलीकडे नेऊ शकतो का? परमार्थाच्या गप्पा करणारे त्यांनी ती अनुभूती घेतली नसतील आणि ते जर त्या पहिल्या तीरापर्यंत गेलेले नसतील, ते कधीतरी त्या पहिल्या तीराला जाऊन आलेले असावेत. म्हणजे असं कसं काय? हो मग तू ही नदी पार केलीस हे खरं आहे का? अंदाज घेतलायस काय? अरे भरपूर बुडाली त्या नदी, इतिहास आहे. पण तो जर पार केलेल्याचा अनुभव असेल तर ठीक आहे, पण अनुभव नसेल. म्हणून परमार्थाच्या अनुभवाशिवाय सांगणारे भरणा मोठा. मी मगाशी बोलून गेलो, कीर्तनकार जास्ती झाले, भरपूर होऊ नये असं नाही, भरपूर व्हावे. अरे पण ती परमार्थाची स्थिती जी आहे, ती अवस्था जी आहे, ती योग्यता आहे, ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे.
उपदेशालागी प्राप्त झाला. याचा पूर्वार्थ कसा आहे? नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशालागी प्राप्त झाला. अरे संत वाङ्मयाचा अभ्यास केला करा. पोपटपंची वेगळी बरं का, कीर्तन सांगणं वेगळं आहे आणि कीर्तन जगणं वेगळं आहे. विठ्ठल म्हणून कीर्तन सांगणाऱ्यांपेक्षा कीर्तन जगणाऱ्यांना समाजाने लक्षात ठेवावं बरं का. आणि तशी माणसं निर्माण व्हावी संप्रदायामध्ये, समाजामध्ये. म्हणजे अरे आपण आपला धर्म जे सांगतोय आणि आपण जे बोलतोय ते आपल्या आचरणामध्ये आलं पाहिजे कीर्तन. तेव्हा कीर्तन सांगावं बरं का. पण आता कसं झालंय, अभ्यास केलं, पाठ करायला काय अवघड आहे का एवढं? पाठांतर केलं, बोलता आलं, रडता चांगलं आलंय, गाता चांगलं आलं, काय त्याला कमी आहे का? मी रात्री माधव महाराज राऊतांची मुलाखत एक पाहिली. आदरणीय महाराज महादेव बाबा ते रडायला लागले मुलाखत सांगताना. कुठं अभंगाचं ते विश्लेषण करतात आणि त्यांची मुलाखत घेणाऱ्याने त्यांना विचारलं, हे तुम्हाला कसं काय? आता योगान मला आठवलं म्हणून मी काय ठरवलं नव्हतं हे सांगायचं. ते म्हणले मी अभंग पुढे आला, वाटलं याच्यावर बोलावं, मला काय समजेना की मी रडतच बसलो आणि पांडुरंगाचा धावा करतो. देव मला येऊन सांगतो याचा अभंगाचा अर्थ असा लाव. आणि मी अभंगाचा अर्थ लावल्यानंतर ज्याने ऐकला ते सुद्धा सांगतात बरोबर, अगदी छान अर्थ लावला. मला सांगायचं असं, त्यांनी सुद्धा याच्यावरती फार म्हणजे मला हे म्हणायचं आहे, आजही असे महात्मे या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये, या संप्रदायामध्ये आहेत. पण जे असे अनुभवा वाचून बडबड करणाऱ्याचं काम नव्हे. अनुभव येथे पाहिजे साचार. किंवा तुकोबाराय तर म्हणतात, आम्हाला अनुभव आले, अनुभव आले अंगा, ते या जगाचे तसे, ते या जगाचे तसे, ते या जगाचे तसे. अनुभव आले अंगा, ते या जगाचे तसे, ते या जगाचे तसे, ते या जगाचे तसे. अनुभव आले अंगा, ते या जगाचे तसे, ते या जगाचे तसे, ते या जगाचे तसे. अनुभव आले अंगा, ते या जगाचे तसे, ते या जगाचे तसे, ते या जगाचे अनुभव आले ते आणि अनुभवानच बोलावं बरं का. अरे साध्या गोष्टीमध्ये साधं चहा बनवायचा झाला ना, चहा बनवायचा जर अनुभव नसेल तर काहीतरी बिघाड होणारच. लोकांचा कशाला, माझं चालतं. घरी कोणीच नव्हतं, सुनबाई पण नव्हती आली कामावरून, मंडळी पण घरात नव्हती. मला इकडे यायचं, सादेवरावांचा फोन आला, मी ठेवली चहा. पण ते किती साखर टाकतात हे माहित नाही मला. भरपूर ड्रायफ्रुटीस आहे आणि मी पण ते टाकली, 2-4 ते समोर ठेवली होती ते टाकले, दूधही टाकलं. पण चहा प्यायला गेल्यावर काय पिता, एवढा गोड आहे, हे गोड घ्यायला ठेवून दिला. म्हणजे नको, कार्यक्रमच होणार नाही संध्याकाळचा का. अरे कीर्तन करण्याचा माहिती असेल, चहा बनवण्याचं प्रमाण माहित नाही बरं का. साध्या व्यवहारामध्ये स्वयंपाक करायचा तरी सुद्धा त्याला अनुभव लागतो. कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रात आपल्याला जर का प्रावीण्य मिळवायचं असेल, त्या क्षेत्रात पुढे जायचं असेल, मग कोणतंही क्षेत्र घ्या, तर त्या क्षेत्रातलं आपल्याला जे काम करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये दुसरा कोणी मोठा झालेला आहे, ज्याला त्याचं ज्ञान आहे, अशाचा जाऊन मार्गदर्शन घ्यावं बरं का. हे व्यवहारामध्ये झालं. तसं परमार्थामध्ये सुद्धा अनुभवाची गरज आहे बरं का. अनुभव नसेल तर परमार्थ कडेला जाणार नाही. तुका म्हणेचा खोनी सांगे, माझा अनुभव
अंगे माझा अनुभव आहे अंगे का म्हणता कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे माझा अनुभव आहे अंगे त्यांना अनुभव आहे. आपण हे कशा करता बोलत होतो? परार्थी लोकांबद्दल केवळ उपदेश करणं हेच तर परार्थाचंच काम आहे. पण उपदेश करण्याच्या योग्यतेला होण्याकरता आपण आपला स्वार्थ बरं का म्हणजे थोडं लोकांना आपण परमार्थाचा किंवा मोक्षाचा किंवा अजून कशाचा उपदेश करत असताना आपण त्या भूमिकेवर विराजमान झालेले असावे. मला सांगा एकाने असं काय म्हणतात व्याख्यान म्हणा का काय ते आता बघा ते भरपूर लोक करतात अशी वा आपल्या कीर्तनकारला पण ऐकणार नाही इतकी भारी बोलतात. असा एक व्याख्याता आणि तो दारू या विषयावरती बोलतो. हे दृष्टांत तुम्ही बऱ्याच कीर्तनकारांच्या मुखातून ऐकला. पण ते कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्याच गाडीमध्ये त्या वस्तू होत्या. काय म्हणावा त्याला? किती लोक याचा ऐकतील? एवढे कीर्तनकार होऊन देखील समाज ऐकत नाही. कारण हेच आहे. म्हणजे कीर्तनकार दारू पितात हे नाही मी म्हणत. अरे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या वचनाप्रमाणे ज्याचा जीवनाची वाटचाल चाललेली आहे ना अशांच्या बोलण्याचा बोध होतो. साधू बोध होतो ना तो कुणाच्याही बोलण्याचा नाही बरे का. म्हणून अशा जे दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष नुसतं त्यांना पाहिलं तरी आपल्याला काय झालं पाहिजे? आपल्या मनाची शांती झाली पाहिजे, समाधान झालं पाहिजे. म्हणून स्वार्थी हा जो परार्थी हा जो वर्ग आहे. पण अशा प्रकारचा परार्थ करणारे जे लोक असतात त्यांचा देखील समाजाला तितकासा काय फायदा झालेला दिसत नाही आणि होणारही नाही. दोन झाले. तिसरा जो वर्ग काय तो स्वार्थही नाही साधत नाही परार्थही नाही साधत. त्याला काही पडलंच. असा एक वर्ग आहे स्वार्थही नाही आणि परार्थही नाही. मग काय नाही असंच वेळ पडली तर आपलं काही झालं तरी चालेल, चांगलं झालं नाही तरी चालेल, वाईट झालं तरी चालेल, पण बाजूच्याच चांगलं होता कामा हत्या वर्गात यांचा तरी समाजाला काय फायदा आहे का? उपद्रव, आपत्याच्या उपद्रव, ग्रामस्थांना उपद्रव, समाजाला देखील उपद्रव. बरं का. एक असाच माणूस हा पण तुम्ही दृष्टांत ऐकला असा. एक माणूस असाच होता, उपद्रवीच होता. पण त्याला कळालं शंकर भगवान प्रसन्न होतात आणि वर देतात. याने कुठं ग्रंथात मिळतात कोणी गाव वाचलेलं ऐकलं कधी? आणि ते एका जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेलं. अरण्यामध्ये घनदाट आमच्या कोकणातला अरण्य गेला. त्या जंगलामध्ये शंकराचं मंदिर पण जवळपास होतं. आता त्या अरण्यात निर्जन जिकडे माणसं नाहीत अशा अरण्यामध्ये गेला, तपश्चर्याला बसला. पण त्याचा दुसरा शेजारी होता. त्या दोघांचं पण आपसात पटत नाही. तो पण साधारण असाच बऱ्यापैकी होता. दोन बुवांचं पटत नाही तर बाकीच्यांचं काय होईल? ते जे सांगतात ना कीर्तनकार दोन बुवा, दोन आवा, दोन जावा, दोन शास्त्री त्याचं कधीच पटत नाही. काय भानगड आहे समजत नाही. मला त्याच्यावरती बोलायचं ना. आपल्याला आपल्या आवाज वेगळं बरं का. तो दुसरा होता त्याला माहित पडलं. म्हणलं आपला शेजारी कालच्यापासून कुठं तरी गेलाय. म्हणला कुठं गेलाय आणि काय करतोय, काय आहे आणि काय नाही, काय घेऊन येतोय काय नाही. यांनी तपास केला तर म्हणला तिकडे गेलाय. कुणीतरी सांगितलं आमच्या जंगलात गेलाय. हा मागणं त्याचा मागोमाग घेत गेला. पाहिलं तर एका गुहेमध्ये हा एका नदीमध्ये तपश्चर्याला बसला. म्हणला नक्कीच आता शंकराची तपश्चर्या करणार. शंकर भोळ दैवत आहे याला प्रसन्न होणार आणि हा काहीतरी मागणार. आणि मागितल्यानंतर ह्याला जर का देवाने भरपूर दिलं तर माझं काय? अरे हा ऐकणार नाही कुणाला. मग ह्याने जाऊन त्याच्या बाजूच्या जाळीत बसला आणि ह्याने त्याच्यापेक्षा जोरात तपश्चर्या चालू केली. तो पाणी तरी पित होता, हा काहीच प्यायला नाही. मस्तपैकी तपस्या करू लागले. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्याकडेच पहिले गेले.
म्हणले वरमपुरी. तो म्हणला मी कसा काय मागू अगोदर, तो माझ्या अगोदर बसलाय. हा ते महाभारतात तुम्ही तसं केलं होती तर आता तसं करता येईल का? नाही म्हणलं तो माझ्या अगोदर बसला, त्याच्याकडे मागा. काय कायचं असं असतं, तुम्ही पहिलं मागा. तुम्ही काय मागता याच्यावर आपण काय मागायचं याचा अंदाज बांधणारी लोक असतात. त्याच्याकडे जा पाहिला, परत त्याच्याकडे गेला. अरे म्हणले माग, प्रसन्न झाले बघता. नाही म्हणलं त्याच्याकडे जाणार. नाही नाही, अरे तू अगोदर बसलायस. याने विचार केला, म्हणलं आता बघा तो असा आहे. आता मी पहिलं मागितलं, भगवान मला देणार, पण तो असा आहे, तो म्हणणार त्याला दिले त्याचे 2-4 पट मला जास्त दिले. आपण काय करायचं आता? नाही मला त्याचं वाटोळच करायचं. काय त्याचं वाटोळच झालं पाहिजे. मग काय भगवान शंकरा म्हणलं देवा माझा एक हात जाऊ दे, एक पाय जाऊ दे, एक डोळा जाऊ दे, एक कान जाऊ दे, एक हात जाऊ दे, एक अर्ध. आता देवाला काय? अरे म्हणलं कशा नाही म्हणला, मी म्हणतोय ना असंच दे. वरम तथाच तू म्हणले. याच झालं, गेलं अर्ध देव. परत भगवान त्याच्याकडे गेले, जो नंतर बसला होता त्याच्याकडे. म्हणले बाबा तुला काय मागायचं ते मागून घे. म्हणलं आता मी यादी काय बनवली नाही, पण ते खालच्याला दिलो ना त्याच्या डबल द्या. अरे त्याने एक एक आयु पूर्ण घालवायला मागितला, तुझे सगळे गेले ना, डबल मागितलं तथाच तू म्हणले. मला म्हणायचं असे, याच्यात काय यांचं कल्याण झालं का? कशाला मरायला तर पैशारे केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि अवदसासारखं असलं काही मागून घेताय. पण मनामध्ये बुद्धी जी आहे, अरे ज्याची बुद्धीच खोटी आहे ना, खोटी बुद्धी, ज्याची बुद्धी त्याची नाडी. आपल्याला दुसरा पिढा करत नाही, आपली बुद्धी आपल्याला पिढा करत असते. आणि म्हणून हा जो स्वार्थ ना परार्थ या वर्गाचा देखील समाजाला अजिबात फायदा नाही. चौथा वर्ग जो आहे तो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधत असतो. कुठला वर्ग हा कोण आहे बरं? हे समाजातले संत महात्मे जे आहेत ते स्वार्थ साधतात. काय स्वार्थ असतो? स्वार्थ लौकिक दृष्ट्या पैसे साधू कमवत नाहीत, बंगला साधू बनवत नाही, किंवा हे असलं लौकिक ऐश्वर्य हा स्वार्थ साधत नाही. आपल्या दृष्टीने ते मगाशी प्रमाण झालं, ल्यावे खावे बारावे वगैरे किंवा वाढावे संतान वगैरे, ते साधू असला स्वार्थ नाही. पण अंतिम खरा जो स्वार्थ आहे काय? आत्मोद्धार, स्वतःच कल्याण, स्वतःचा उद्धार करून घेतात बरं का. त्या अवस्थेपर्यंत जातात, परमार्थाच्या वाटेवर चालतात, परमार्थाचा अभ्यास करतात, आपल्या इंद्रियांना तसं वळण लावतात, इंद्रिय अंतर्मुख करतात. आणि नव्हे मी मगाशी म्हणलो राम काय गोविंद गोविंद म्हणा लागले छंद त्या देवाचा एवढा छंद लागतो की ते देव होतात. पण ते देव झाल्यानंतर तिथं देव बनवून आशीर्वाद देत बसत नाही. ते म्हणतात ह्याच्यात काय एवढं नाही, देव बनवून असण्यावर राहण्यात अर्थ काय? अरे आपण उद्धरून जाण्यामध्ये का मोठेपणा नाही, शौर्य नाही, त्याच्यामध्ये मोठं पण नाही. आपल्या बरोबर अनेकांचा उद्धार करणं. उद्धराय जन जड जीव, उद्धराय जन जड जीव, अवतार
जड जीवा. म्हणून आपण तरुण जाण्यात मजा नाही, तर आपल्या बरोबर इतरांना सुद्धा आपण देव होण्यात पेक्षा आपण देव होऊन इतरांनाही देव करणं हे साधूचं कार्य आहे. आणि म्हणून बघा, साधूच्या संगतीमध्ये किंवा साधूच्या सहवासामध्ये आलेली जी माणसं, ती त्यांचा पूर्वार्ध जर पाहिला तर फार विचित्र हो. साधू कसले होत आहेत, ती कसले काय ते टिकटिकी नाही सांगता येत नाही. पण पूर्वार्ध वाईट असलेली माणसं सुद्धा साधूच्या संघामध्ये आली, ती काय झाली, पुनीत केले विश्वदासी संगे आपुलिया दोषी. ते साधू या पदाला प्राप्त झाले, पूज्यतेला प्राप्त झाले, देवाला मान्यतेला प्राप्त झाले. कशामुळं? साधूच्या बोधामुळं, साधूच्या संगती. आजी फिटले माझे कोडे भाव दुःखाचे साकडे ओटाटले पुढे परब्रह्म सावरे. आजी फिटले माझे कोडे भाव दुःखाचे साकडे ओटाटले दिव्य झाली माझी काया. बरं का? म्हणून एवढ्या करता आता आपल्याला तिकडे जायचं नाही. संतांचं कार्य इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. ते स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात. मुख्य त्यांचं कार्य आहे परार्थ, पण ती अनुभूती येण्याकरता आपणच उधरून गेलो नाही तर लोकांना उधरणार काय, म्हणून ते त्या अवस्थेवर जातात. पण त्या अवस्थेमध्ये अडकून न राहता थोडक्यामध्ये ज्ञानाचे देवत्वाला असं बघा प्राप्त झाले. आता त्यांना वास्तविक पाहिलं तर कर्तव्य चौथीच्या ठाई काहीच करणे नाही. अरे शेवटची पुरुषार्थ सिद्धी ज्याला म्हणतात ना, ती सुद्धा प्राप्त झाली. पण महात्म्याने ती पुरुषार्थ सिद्धी प्राप्त झाल्यानंतर ती आपल्या हातामध्ये घेतली, ताब्यामध्ये घेतली आणि लोकाला वाटू लागले. आपल्या मोरे मौलींच्या तसबीर खाली एक वाक्य असं लिहिलेलं आहे, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. हे साधूचं कार्य आहे. आणि जगाला ते काय करत असतात, देव करत असतात. त्या माणसांना सैतान असलेली पण त्यांना देव बनवण्याचं कार्य साधू करत असतात. मला हे सांगायचं आहे, स्वार्थही साधतायत आणि परार्थही साधतायत. आणि तो साधत असताना तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, आणि पाहिलं तुकोबारायांनी समाजाकडे, समाजात अशा प्रकारचे लोक आहेत, पण यांचा उद्धार झाला पाहिजे. बुडते हे जन न देखावे डोळा. यांना वाटतंय तुला कसं वाटतंय, येतो हिताचा कळवळा, पडती हाता म्हणून काळाच्या हाताला पडतायत म्हणून साधूला कळवळ वाटते. यांचा उद्धार कसा होईल याची साधूला फार चिंता असते. बरं का? आणि मग साधू ती तळमळ करत असतो. मग आता हे जीवांकडे पाहिलं, या मानव जातीकडे पाहिलं, या सगळ्यांना काय पाहिजे हे महात्म्यांना चांगलं माहित आहे. शोधून आले संत हित आहेत जगाचे. त्यांना हित काय आहे, अहित काय आहे. बरं का? बाकीच्या लोकांना हित ठाव नाही, हित नाही ठावे जननी जनका, त्यांना नाही. हे साधूला माहित आहे यांना कशाची गरज आहे. हे सगळे सुखाची गिराईक आहेत, यांना सुख मिळालं पाहिजे. पण अपेक्षित जे सुख आहे ते यांना सुख मिळत नाही. बरं का? जे सुख मिळायला पाहिजे ते सुख मिळत नाही आणि दुःख मात्र पदरात पडल्याशिवाय राहत नाही. आणि मग याला कारण काय असेल? कारण म्हणजे यांना एवढे दुःख जे होतंय, एवढे पायामध्ये खडे टोचतायत, पायामध्ये काटे टोचतायत, पाय रक्तबंबाळ झाले, अंग सगळं फाटलंय. कारण काय असेल? अरे ही भलत्याच रानात फिरायला लागली त्याचा हा परिणाम. भलत्या अवघड रानामध्ये फिरायला लागले त्याच्यामुळं त्यांना फार मोठ्या मोठ्या जनावरांचा दंश होऊ लागला. हे मोठं रान आहे. कुठलं रान? आणि ज्या रानामध्ये जे मिळणार नाही त्या रानामध्ये ते शोधायला लागले. अरे विषयांचं रान, या विषयाच्या दारामध्ये हा जीव सुखाची भीक मागू लागला. मिळणार काय तिथे? हाच नाही तिथे तर मिळणार काय? विषयामध्ये सुख अजिबात नाही. पण नाही म्हणताय, पण महाराज
करोडो लोक त्याच्या पाठी लागतात, त्याच्यात गुंतले ते काय. अरे गुंतले म्हणजे असं आहे, सुख नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. थोडाफार सुखाचा भास आहे, पण त्याला वाटतं काय बोलूच. ते तुम्हाला एका प्रवाशाचा दृष्टांत माहित असेल, ऐकलं असेल, पण तुमच्या आठवणीत देतो, कारण तुम्हाला त्या संसाराचं दुःखदायित्व कळावं म्हणून. बरं का, एक मनुष्य असाच कुठेतरी प्रवास करायला निघाला. पूर्वीचा काळ आहे, थकला होता, एका झाडाखाली बसला. मोठं झाड होतं, त्या झाडाखाली बसला, रानात चालत होता, जंगली भाग होता. कालांतराने त्याच्या लक्षात आलं मागं कोणतरी आहे. पाहिलं तर भला मोठा वाघ त्या ठिकाणी आहे. घाबरला बिचारा, पळायला लागला. आता जशी बिबट्या लोकांची पळापळ केली, सगळे व्हिडिओ तेच येत आहे. बरं का, असंच होणार आहे आता. बरं का, पळायला लागला जीव वाचवण्यासाठी. पुढे एवढा पळत होता, पण वाघ पण ते पळायला लागला, तसा वाघ त्याच्या पाठी पळायला लागला. पळता पळता म्हणला आता काय वाघाच्या बरोबर आपण लागते का, पकडणार नाही, खाणार. आता तेवढ्यामध्ये एक विहीर दिसली. मला हिच्यात विहिरीत उडी टाकू. विहिरीत उडी टाकली खरी, खाली साप ना गुबाच आहे तिथे. अरे अरे अरे, कसा तरी झाडला निघाला, वरती परत आला. अर्ध्यास आला आणि ते एक झाड होतं, मोठं कसलं तरी झाड, त्याची फांदी होती, ती फांदी पकडली. म्हणलं आता काय होईल ते होईल. खाली गेलो तर आपल्याला साप काय ठेवणार, नागोबा आहे. वाघ येऊन काठावरच उभा राहिला. काय करावं आता, त्या फांदीला पकडलं होतं, ती पण हालायला लागली. वरती एक आगोबा बसला होता. आग कळतं का, आग तुला कळत असेल भाऊ, तुमच्या भागात आग बसतात. बरं का, त्या आगोबा बसलेला आणि ते धक्का बसला तसा त्याचा शिसा फुटला आणि त्याच्यातनं एखादा थेंब बारीक एवढा आपला पडायचा. तो पण कुठं इकडं कुठं तरी नाकाकडं वरती डोळ्याकडं पडायचा. आस्ती आस्ती घामान घामाचं खारट आंबट गोड असा. तोंडाला जीभला कुठं लागला की काय मजा आहे. अरे मजा आहे काही. अरे हात सुटला खाली पडलास तर नाक तुला जीवन ठेवीत नाही, वरती चढलास तर वाघ तुला ठेवत नाही, आणि एक टेम पाडला तर म्हणतो वा 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 वा, काय मध आहे, काय हाती आहे, काय काय भारी मध्ये आहे हो. काय करावं, काय सुख पाहता जावा पाणे, दुःख पर्वताये वळे, दुःख पर्वताये वळे, दुःख पर्वताये वळे, सुख पाहता जावा पाणे, दुःख पर्वताये वळे. ताली वाजवा हा. पाहिजे, पण इथे सुख मिळणार नाही. सुख जिथं आहे तिथं नेलं पाहिजे. बरं का, मग आता तुकोबाराय आपला अनुभव, आपण जिथं सुख मिळवलेलं आहे, आपण जिथं समाधान मिळवलेलं आहे, जिथं आपण आनंद मिळवलेला आहे, तोच आपण यांना द्यायचा. म्हणून त्या लोकांना म्हणले, हे बघा मी तुम्हाला काय थापा गप्पा गोष्टी असं काय सांगत नाही. माझ्या जीवनात जे घडलं आणि मला जे काही प्राप्त झालं, माझी अशी इच्छा आहे की तुम्हालाही प्राप्त व्हावं. आणि म्हणून एवढ्या करता आम्ही जे खातो, आम्ही जे सेवन करतो ते तुम्हाला वाटतोय, पण तुम्ही घ्यायला कबूल नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला सांगतो की काय करा, तुम्ही या विषयाच्या रानात भटकू नका, उगाच व्यर्थ रानामध्ये फिरू नका. तुम्ही त्याचं सेवन करा. तो घ्या अभंगाच्या पहिल्या सेवी तो हरत पाठीतो आणि सेवी तो हरत पाठीतो आणि सेवी तो हरत पाठीतो आणि
सेवितो हा रस सेवन करतो तुम्ही तो घ्या. घ्या रे होऊ नका रानभरी. म्हणजे सेवन करतो हा स्वार्थ आहे आणि घ्या रानभरी होऊ नका हा परार्थ आहे. बरं का? पण महाराज रस नेमका कुठला देताय तुम्ही? आमरस आहे का सुधा रस आहे? कुठला रस? रस तरी काय कमी आहेत का? बरेच रस सांगितले आणि मी स्वतः कॅटरस वाला आहे. तुम्ही मला कॅटरस वाला आहे, तुला चहा बनवता येत नाही? हा? कुठला रस? अरे या रसांच्या साठी महाराज सांगायला इथे येतील का? आमरस आणि सुधा रस आणि काय लिंबू रस कशा कशाचे रस? हे रस सांगायला महाराज वैकुंठातून इथं आले का? नाही ना, ते आलो म्हणतायत पण ते असं नाही का? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे. हे बोलिले ऋषी ऋषी आत्मभावे वर्ताया, आत्मभावे वर्ताया. राजू संताचे सुधा रस आणि आमरस आणि हे लिंबूचा रस वगैरे कोकमाचा रस हे असलं रस सांगायला आलेले नाही. ते काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी कशा करता आलो? आलो याची कारणाशी बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी जे सांगितलं ते वर्तवून दाखवण्याकरता. बरं का? आणि पुढे काय? झाडू संतांचे मार्ग. त्याच्या पुढचं वाक्य जे आहे आडराणी भरले जग. आडरान करते आडरान तुम्हाला कळत असेल. तुमचा कांगोरी गड जे आहे आपण बघा एकदा त्या भरत शेठच्या गावाकडनं शेडगे बाबाचे रात्रीचे गेलो होतो, कीर्तन केलं होतं, माहित आहे तुम्हाला? आठवतंय? चालत आम्ही गेलो त्या कांगोरी गाड्याच्या डोंगरात सगळं कारवीचं रान. मला सांगायचं आड रान पूर्वीचे लोक असं वाक्प्रचार करायचे त्या आड रानामध्ये कोण जाईल तिकडे? अरे आड रान म्हणजे भरपूर जंगल आहे, तिकडे मचित्र जनावर असतात, सपोद असतात, साप असतात, विषारी जनावर असतात, काही हिंसक प्राणी असतात, ते आड रान म्हणतात. बरं का? तसं हे संसार आड रान आहे आणि या आड रानामध्ये जग सगळं मुरले गेलेलं आहे. तेवढ्या करता आड रानी भरले जग. जग ज्या आड रानात भरलेलं आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याकरता आमचा अवतार प्रयोजन आहे. मग हे रस नाही, मग रस कुठले? आता ते रस नाही तर शास्त्रकारांनी जे रस सांगितले ते सुद्धा 9 रस सांगितले. हास्य करून विभत्स वगैरे रौद्र वगैरे सगळे 9 रस आहेत. मग या रसांचं आता जर या प्रत्येक रसाचं 9 रसाचा विचार मांडायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्याकडे वेळ कुठला आहे आणि ते काय मांडून करायचं आहे? बरं का? काय करायचं आपल्याला नेमका हा रस कुठला आहे ते सांगितलं तरी पुष्कळ झालं. एवढा खटाटोप. आता त्याची चिकित्सा करण्यात हे असं आहे म्हणजे तो रस नाही आहे. बरं का? तर हे सारे रस जरी असले तरी या रसांच्या सुद्धा बाबतीत हे रस सुद्धा आता हास्य आहे, विभत्स आहे, रौद्र आहे. अरे हे रस काय सुख देणारे आहेत का? नाही ना. रौद्र रूप म्हणजे राग आला, राग येऊन कुणाचं कल्याण झालं? राग आला जास्ती त्याचं कल्याण होतं? नाही ना. क्रोध आला त्याचं कल्याण होतं? नाही ना. मग हे रस आहेत यांच्या शेवटाला जो सांगितलेला आहे बरं का, शांता रस.
पण हा सुद्धा काही रस नव्हे बरं का. पण त्यालाच काही ठिकाणी शास्त्रकारांनी ब्रह्मरस म्हटले. ब्रह्मरस आणि तुकोबर आहे तेच म्हणतात तुम्हाला ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारे, तेने पिढा वारे, सत्यनाम विठोबाचे, सत्यनाम विठोबाचे, पिढा वारेला, तेने पिढा वारेला, सत्यनाम विठोबाचे, सत्यनाम विठोबाचे. ब्रह्मरस हा काढा म्हटलेला आहे बरं का. म्हणजे ब्रह्मी नावाच्या वनस्पतीचा काढा नव्हे बरं का. ब्रह्मरस आता जो महाराजांनी इथे जो ब्रह्मरस सांगितलेला आहे तो ब्रह्मरस आता जे आपलं चाललंय ना कशाने लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, श्रुती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. बरं हा ब्रह्मरस म्हणजे काय. या ब्रह्मरसाकडे तुम्ही आकर्षित प्रभूचं नामस्मरण करा हे सांगायचं आहे बरं का. पथ्य नाम विठोबाचे हे पथ्य आहे. हा ब्रह्मरस आहे बरं का. अजून त्याला कितीतरी प्रकारानं आपल्याला पुढे बोलता येईल पण वेळ कमी आहे. मग आता हा ब्रह्मरस घेतल्यानंतर पिढा नाहीशी झाली म्हणजे ब्रह्मज्ञानी झालो का आपण. ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मरस घेतलं ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. आणि ब्रह्मज्ञानी होणं हे काही परमार्थिकांच्या दृष्टीने अंतिम साध्य आहे. ज्ञान म्हणजेच मोक्ष आहे आणि मोक्षाकरता परमार्थ आहे. हे जरी असलं तरी तुकोबारायाना ते ब्रह्मज्ञान देखील मान्य नाही. त्याचा देखील त्यांनी काय केलेला आहे धिक्कार केलेला आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, भक्त तू देव ऐसे करी, भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे मग आता हे ब्रह्मज्ञान जर ते म्हणायचं आपण आता म्हणलो ब्रह्मरस काढा तो जर महाराज म्हणतायत तो असेल तोही मिळवावा. पण महाराजांना त्यांच्याही पेक्षा एक रस आहे. हा. तो रस त्याच्यावर पण ह्या रसातून चाल हा रस सेवन केल्यानंतर तो रस मिळतोय कशाचा भक्ती रस. हा. भक्ती करण्याकरता तुकोबारायांनी ब्रह्मज्ञानाचा त्याग केलेला आहे. मोक्षाचा त्याग केलेला आहे. म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञान नको आत्मस्थिती नको ते नको मला. मी भक्त तू देव. आता ही जी अवस्था आहे आत्मस्थिती भाव
ही अद्वैत अवस्था आहे आणि मी भक्त तू देव ही द्वैतामध्ये अद्वैताला प्राप्त होऊन देखील पुन्हा भक्ती करण्याकरता आणि भक्ती वाढवण्याकरता भक्ती सांगण्याकरता द्वैतामध्ये पुन्हा महाराज येतात. म्हणजे भक्तीच्या उंच शिखरावरती उभं राहून सुद्धा भक्तीवरती तेवढंच प्रेम लपून म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती ज्याला म्हणतात ती आहे. मी सोप्या सोप्या सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय. म्हणून ते भक्ती प्रेम सुख जे आहे ना असं आहे. ह्या बाकीच्या गोष्टी करता येतील मिळवता येतील. मी सुरुवातीलाच असं बोललो गेलो अनुभव असणाऱ्यांचा फार महत्व आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा असं म्हणतात भक्ती जी काय आहे आणि भक्तीवरती प्रेम करणं. बरं का तुम्ही ही सगळी माणसं या मंडपामध्ये आलात बरं का. हे तुमचं देवावरती आमच्या संत वाङ्मयावरती संतांवरती आमच्या धर्मावरती असलेलं प्रेम याला म्हणतात भक्ती. आणि ही भक्ती विद्वान लोकांना पंडित लोकांना आणि जास्ती काय वाचन केलेल्या अरे भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका पंडित वाचक ज्ञानीयांशी त्यांना सुद्धा ते जीवन मुक्त. आता मी सुरुवातीला जे बोललो होतो जीवन मुक्तीला प्राप्त जीवन मुक्त जरी झाले आत्मज्ञानी बरं का. म्हणून भक्ती सुख प्रेम सुख ते त्यांना काय मिळणार नाही. आणि नाथराय सुद्धा असंच म्हणतात भक्ती करायची आहे तर त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे. भावावरती पण बोलत गेलो तर भरपूर तास लागतील आपल्याला. पण भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. तेव्हा आम्हाला भक्ती प्रेमा व्यतिरिक्त दुसरं ज्ञान नको. ज्ञान दे पण भक्ती प्रेमा सह दे. आणि म्हणून एवढ्या करता तुकोबाराय म्हणतात ती भक्ती मी तुम्हाला शेवट प्राप्त करून घेतली. मी तुम्हाला ती देतो ते तुम्ही सेवन करा. शेवितो हा रस वाटीतो अनेका. घ्यारे होऊ नका रानभरी उगाच इकडं तिकडं बरं का. फाटे फुटू नका. कधी कधी फाटेले फुटतात आणि फाट्यावरच माणसं चुकतात. फाट्यावर काय काय वेळ आम्हाला असा अनुभव आहे. कीर्तनकार म्हटल्यावर कुठल्या गावात कुठं लांब झालेला असतो त्या वाटेला रस्त्याला कोण माणूस नसतंय आणि मग फाट्यावर गेल्यावर पाटीही लावलेली नाही काहीच कुठं चिन्ह नाही. जायचं कुठं अडचण आहे म्हणून फसतात चुकतात माणसं फाट्यावर. म्हणून शक्यतो फाटे जास्ती नसावे. काय काय कळते नव्ह. अरे परमार्थाच्या वाटेत फाटे फुटू नये बरं का. त्याच्यावरती पण एक हे प्रमाण पण आता मला आठवना. नका फुटू देऊ फाटे असं प्रमाण आहे तुकोबारायांचं. म्हणून एवढ्या करता तुमच्याकडे ती भक्ती आली. पण महाराज हे तुम्ही हा जो रस वाटताय ही भक्ती वाटताय आणि भक्ती करा. पण हा रस तुम्ही कुठनं आणला म्हणजे आम्ही तिथं जायला आणि आम्हाला ती भक्ती कराय. अर्थातच आम्ही भक्ती कुणाची करायची असं महाराज विचारतायत. आणि तुम्हाला ही अवस्था कुणामुळे प्राप्त झाली हे महाराज सांगत असताना अभंगाचं दुसरं चरण पांडुरंग चंद्रभागेच्या तीरावरती बरं का. म्हणून ज्याची पावलं समान आहेत विटेवरी ज्याची पावले समान. आणि त्या हा हे भक्तीचं दान देणारा कोण आहे. तोची एक दानशूर दाता आहे. तो दाता आहे. आता दाता म्हटलं की देणारा देणारा माणूस म्हटलं की पहिले त्याच्याकडे असावं लागतं. काय काय असतंय पण देण्याला ते स्वतंत्र नसतात. बायकोला विचारण पोराला विचारण सप्त्याची पावती फाडायची की नाही किती फाडायची हे समजून जायचं. याच्या हातात काय नाही बरं का. पैसा भरपूर आहे करताय काय श्रीमंत असावा दाता पण त्याच्या दातृत्वाला स्वतंत्र असावं बरं का.
तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजेत. तसं भगवान परमात्मा हा स्वतंत्र आहे, उदार आहे. उदार तो हरी आयशी कीर्तीच्या राजरी तोची एक दान सुर दाता. आता त्याच्यात जास्त मी विश्लेषण करत राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात हा असा पांडुरंग जो आहे ना, असं त्याचे समचरण वगैरे सगळ्यांचा काहीतरी अर्थ भरलेला आहे. पण आता मी सांगत नाही. समचरण म्हणजे थोडक्यामध्ये मागच्या सगळ्या अवतारामध्ये त्याची विषमता होती. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी. पण या पंढरपुरामध्ये आल्यानंतर मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावणे. म्हणून एवढ्या करता सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून एवढ्या करता तुम्ही तुमच्या मनामध्ये जे संकल्प असतील, पण वाईट संकल्प करू नका. कुठल्या बुवाला ठार करायचं, त्याचा ऍक्सिडेंट होण्याचा किंवा त्याचं वाटोळ होण्याचा, त्याचं लग्न आडेल अशा प्रकारचा दुसंकल्प करू नये. पण सत्य संकल्प करा. सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. म्हणून एवढ्या करता तुकोबाराय म्हणतात तुमच्या मनातले सगळे संकल्प पूर्ण होतील, पण त्याच्या करता तुमची बुद्धी त्याच्या पायाजवळ राहिली पाहिजे. अभंगाच्या मनाचे संकल्प पावविल सिद्धी. मनाचे संकल्प पावविल सिद्धी. बोला मनाचे संकल्प पावविल सिद्धी. मनाचे संकल्प पावविल सिद्धी. आदरी राही बुद्धी त्याचे पायी. त्याचे पायी हरी राहे बुद्धी. त्याचे पायी. त्याचे पायी विटेवरी ज्याची. बोला पाऊले समान. विटेवरी ज्याची पाऊले समान. पाऊले समान. पाऊले समान. मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. बुद्धी आपल्या त्याच्या पायाजवळ असली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मी हे सांगतोय म्हणजे असं तसं सांगत नाही. मला स्वतः भगवान परमात्म्याने हे सांगण्याकरता आणि हा मार्ग जो आहे भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा येण्याची एक एक उंटती असा आहे. भक्ती फार सोपी आहे, पण वर्माने केली तर नाही तर भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. वर्म जाणून भावाने भक्ती केली पाहिजे, प्रेमाने भक्ती केली पाहिजे. कमी केली तरी चालेल बरं का. परमार्थ वार्यमाप करण्यापेक्षा विधियुक्त परमार्थ आणि थोडक्यात करावा, पण अंतरंगाचा करावा. बाहेर रंगाचा परमार्थ हा देवाला मान्य नाही. अंतरीची घेतो गोडी बाहेर जोडी भावाची. म्हणून या गुड्या करता अंतर पवित्र करून पवित्र अंतकरणाने त्याची भक्ती करावी. तुकोबाराय म्हणतात हे फार सोपं आहे बरं का. आणि याच्यातच सुख आहे, याच्यामध्ये समाधान आहे, याच्यातच आपला उद्धार आहे. आणि हे सांगण्याकरता मला भगवंताने पाठवलं निरोप घेऊन. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. धाडिले निरोपा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. धाडिले निरोपा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. धाडिले निरोपा. तुका म्हणे धारक हे सोपा आहे आणि सुख देणार आहे. म्हणून एवढ्या करता मी एवढं दाढी निरोपा मार्ग हा सोपा
सुखरूप सोपा आहे आणि सुखरूप आहे. सोपेवर मामा सांगितलेले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा आणि समाधीचे सुख सांडावळी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस विढोबार कुमारी जय जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल विटेवरी पाऊले समान तोचे एकदान सुरदाता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली